नाही पण हेमा, हे जरा नाही काही नाही, जसं हवं तसंच. मिसेस ठाकूरनी हे असंच केलं आणि आता ती सगळी सुखात आहेत. हो ग, पण तरीही हाच ना तुमचा माझ्यावरचा विश्वास. तसं नाही ग, पण त्यांना हे सांगायचं कसं? तुम्ही काही चिंता करू नका, मी करते काय करायचं ते. तुम्ही फक्त खंबीर राहा म्हणजे झालं. सुनबाई, अगं बंटी यायच्या वेळी तरी घरी असत जाग. अगं आई कुठं आहे म्हणून विचारत असतो बघ सारखा. तुम्ही असताना घरात मग झालं तर. आणि माझ्या घरात मी कसं वागायचं ते माझं मी ठरवीन. तुम्ही लावलत ना तुमच्या मुलांना वळण, मग माझ्या मुलाचं मी पाहीन. चल रे बंटी. देवाला जाऊन येतो. हो. सामानाची आवरावर करा. हो. आता आपल्याला स्वतंत्र राहायचं. जागा मिळाली. खरंच? आत्ताच पत्र आले. चला. बर. पुन्हा चाळीत जागा मिळाली? हो. नाही, नंतर सांगतो सगळं. आता वेळ घालवू नका. बरं. हे काय, तुम्ही कुठे निघालात? नाही पण हे येईपर्यंत थांबला असतात तर. रत्नाकरला माहित आहे. वृद्धाश्रम? हे काय, इथं कुठं? रत्नाकरनं आणि सुनबाईनं इथंच राहायची व्यवस्था केली आपली. इथं? हो. थांबा, मी व्यवस्थापकांना सांगून येतो. रत्नाकर, अरे भावासारखा भाऊ गेला तरी तुला तुझ्या प्रतिष्ठेची काळजी. अनाथ भावजईला रस्त्यावर काढलंस, जुनं सामान अडगळीचं म्हणून विकून टाकलंस. अरे किंमत आली असती तर आम्हाला सुद्धा असंच विकलं असतंस रे. पण तसं करता येत नाही म्हणून फेकून दिलंस कचऱ्यासारखं. आम्हाला लुबाडून निराधार केलं. अरे कुठं कुठं फेडशील ही पाप? ए बाय, अरे तू मदल माराठी वार्ता कशाला करते? अरे शेरमानी यार, शेरमान. शेर काय नाही, पण रत्नाकर साहेबाला घोड्यानं मात्र चांगलाच हात दिलाय. काय हो यार, जॅकपॉट थोडक्यासाठी चुकला. रत्नाकरजी, जॅकपॉट काय लावलंय? त्यापेक्षा ह्या साहेबांशी पार्टनरशिप करा. अच्छा, म्हणजे काही कठीण नाही.
एकदम सोपा धंदा, अर्थात थोडेसे गट्स पाहिजेत म्हणा. बाय द वे, देशमुख साहेब, तुमचे आई वडील नाही दिसत हल्ली. हो, अण्णा आणि माई. काय आहे, त्या दोघांना हे शहरातलं फास्ट लाईफ आवडत नाही. म्हणाले गावी राहतो. म्हटलं राहा. गावी आहेत, पण आम्ही सगळ्या सुखसोयी करून दिल्या आहेत. दर विकेंडला आम्ही तिथं जातो, त्यांना काय हवं नको ते सारं पाहतो. दोघंही छान मजेत आहेत. दे आर सिम्पली एन्जॉईंग देअर रिटायर्ड लाईफ. हो, असे. खरोखर देशमुख साहेब, तुमच्यासारखा मुलगा, यांच्यासारखी सून तुमच्या आई वडिलांना लाभली, खरोखर त्यांची पूर्वपुण्याच म्हणली पाहिजे. Yes, yes. देशमुख साहेब, आय रिअली एन्व्ही युअर पेरेंट्स. हॅलो, रत्नाकर देशमुख, मी जयराम कुलकर्णी, सोमेश्वर वृद्धाश्रमाचा सेक्रेटरी बोलतोय. अहो, वायदे काय करताय? तुमच्या आई वडिलांना ठेवून 4 महिने झाले. 2 महिन्याचे फक्त पैसे भरलेत, 2 महिन्याचे बाकी आहेत, शिवाय चालू महिना. अहो, देऊ काय करताय? अशानं आम्ही संस्था चालवायची कशी? हा, नाही तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन जा बघू, नाही तर मीच आणून पोहोचवतो घरी. काय म्हणालात? तुम्ही सगळे बाहेरगावी निघालात? हे बघा, आम्हाला काहीतरी निर्णय घेणं भाग आहे. हा, हॅलो 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 हॅलो. काय निर्लज्ज माणूस आहे. अहो, आता इथून सुद्धा आपल्याला असं बाहेर काढून टाकणार नाहीत ना? काही समजत नाही. अण्णा, अगदी रस्त्यावर फेकून द्यायची लाज वाटली म्हणून वृद्धाश्रमाचं हे मधलं स्टेशन घेतलं तुझ्या पोरानं. चल जाऊ आपण. कुठं? अरे कुठं काय, तुझ्या त्या नतद्रष्ट पोराकडे. मी विचारतो ना. नको रे बाबा. का? अरे तो फ्लॅट मध्ये राहतो. म्हणून काय झालं? अरे फेरीवाले भिकारी यांना बंदी आहे तिथं. तू बोर्ड नाही वाचलास? अरे बाई, इतकी शिकलेली तू दुसरीकडे का नाही नोकरी बघत? ही काय तुझी काम आहेत? अगं, शिकलेल्यांच्या नोकरीची सुद्धा परवड होते रखमा. चांगली शिक्षिकेची नोकरी होती, ती मध्येच सोडली. आता दुसरी नोकरी कुठून मिळणार? आणि नोकरी विचारायला गेलं ना तर नाही ते प्रश्न विचारतात. नवऱ्याबद्दल विचारतात आणि संशयाने पाहतात. नोकरी नाही ती नाही आणि वर कुचकट बोलणी. मग इथे तरी काय सुख आहे? दुसरीकडे असं काम करशील तर. नाही रखमा, जगाच्या नजरा माझ्यासारखीच्या बाबतीत वाईट असतात. अगं, आधाराशिवाय बाई म्हणजे माळावरची माती. इथं कुचकट बोलणं आहे, कष्ट आहेत, पण अब्रूचा निवारा तरी आहे. जा रे, जा. हो मामी, किती वेळ वाट पाहिजे? या कार्टीच्या आतनं कुठलं काम झटपट व्हायचं नाही. चेंगटच मेली. अगं ये, आटप लवकर, माणसं खोळंबलेत. अगं पण ती एकटी आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. तुमचं काम तुम्ही करा. पाणी द्या मला. खायला कारणी धरणीला भात. अगं ही दुःखी पोर भाचीच आहे ना आपली. भाची लग्नाआधी ती लांबची. आता काय संबंध? अगं पण काय, कुणी आमंत्रण दिलं नव्हतं कसंही करणी ये म्हणून. दळबद्री मेली आणि आमच्या राशीला आली. कपिल, आपल्या लग्नाला माझे बाबा हवे होते नाही रे? खरंय ग, पण काय करणार, दुबईला असतात ना. दुबईवरून इकडे येणं फार कठीण असतं. त्यात दीपक शिर्केच्या कंपनीत नोकरीला, म्हणजे बोंबलाच. पण काय रे, माझ्यापेक्षा तुला तुझी रिक्षाच फार आवडते ना? मग लकी आहे ना म्हणून. अगं, परवाच एक उमेदवार सय्यद देसाई नावाचा तिकीट काढायला माझ्याच रिक्षातनं गेला. परत आला तो मंत्री होऊनच. परवा त्याच्या गाडीनं माझ्या रिक्षाला ठोकर दिली. काय करणार, मंत्री झालाय ना, बोलता येत नाही. कपिल, मला तू फार आवडतोस. काय म्हणालीस? म्हंटल तू मला मुळीच आवडत नाहीस. माझंही तेच म्हणणं आहे. अगं, पण तुझीच विकेट पडली, कॉट अँड बोल्ड. चावट कुठला? अगं, पण मी काही चावटपणा केलेला नाही बा. माझं ऐक, ते बघ मी काय. अहो, बघितलं का कोण आलंय ते? आपलं कपिल आलाय. या 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 कपिल देव या. अण्णा, हे तुमचं कैलास जीवन. वा वा, आठवणीनं आणलं, आनंद वाटला. या रजनीच्या नादी लागून गोव्याला गेलो. हिच्या मावशीला म्हणे जावई मुख पाहायचं होतं. इथं नव्हतं तर केवढी उलतापालत झाली. चाळीस सगळं कळलं आणि आता प्रत्यक्ष पाहतोय.
अरे पूर्वजांनी लिहून ठेवलेला हा वृद्धाश्रम आहे आमचा. अण्णा याही परिस्थितीत तुम्हाला विनोद कसा सुचतो? मी विनोद केला मग तू हसला नाहीस कसा? म्हणजे सिक्सर मारायला जावं आणि कॉट बिहाइंड विकेट व्हावं तसंच झालं आमचं. ते काही नाही. आताच्या आता रत्नाकडे जातो आणि त्याला जा विचारतो माणूस की घाण टाकली होती की काय? माझी शपथ आहे तुला कपिल, त्यांच्या हातचं पाणी सुद्धा घेणार नाही मी. कशाला त्रास करून घेताय? संपला ना तो विषय आता. येतो अण्णा मी. हो येत जा मधून मधून. कपिल, बंटीला एकदा घेऊन ये रे. फार आठवण येते बघ पोराची. त्यालाच भेटायला चाललोय मी. हे काय त्याचं आवडतं 5 स्टार चॉकलेट सुद्धा आणलंय. तुम्ही पाठवलंय म्हणून सांगेन. चलो जी. मामीला विचारले म्हणून सांगू. माझा तर अगदी विश्वासच बसत नाही बघ. मला वाटलं होतं मी एकदा नजरेसमोरून दूर झाले ना की हेमाताई आणि भाऊजी अण्णामाईंशी नीट वागतील. त्याला त्या दोघांशिवाय घरात दुसरी माणसं नकोच आहे. अण्णा माईनी नको म्हणत असताना सुद्धा मी रत्नाकरला भेटायला गेलो होतो. तर खाजगी गोष्टीत बाहेरच्यानी पडू नये असं हेमा वहिनीने मला बजावून सांगितलं. मी सुनावलं त्याला. रत्नाकरनं माझ्या अंगावर हात उचलला. ते जाऊ दे. अण्णा माईंची अवस्था बघून काळीच तुटतं ग. ती दोघं मात्र चैनीत आहेत. चाळीत चला म्हटलं तर आमचं ऐकायला कोणी तयार नाही. कोण समजावून सांगणार त्यांना? आज राजेश असताना कपिल तर ही वेळ आलीच नसती. ठीक आहे, मी येईन तुझ्या बरोबर. नाही पोरी, आम्ही तुला असा विचार करू देणार नाही. तू आपली मामाच्या घरी जा, आम्ही राहू इथं. नाही अण्णा, मी ते घर सोडलंय. अगदी कायमचं. आता आपण तिघांनी एकत्र राहायचं. अगदी रस्त्यावर सुद्धा राहू, पण एकत्र राहू. मी तुम्हाला इथे नाही राहू देणार. अगं तू कशाला ही जबाबदारी घेतेस? आणि आमचे आता किती दिवस राहिले, काढू कसे तरी. नाही माई, मी तुमचं काही ऐकणार. पण पोरी, अहो, मला तरी तुमच्याशिवाय कोण आहे माई? माझ्या जवळ राहावं असं नाही वाटत तुम्हाला? मी कुणीच नाही का तुमची? नाहीस कशी ग बाई. आमची सून, मुलगी, मुलगा सगळं काही तूच आहेस ग पोरी, तूच आहे ना. मग मी सांगते ते ऐका. मी वाटेल ते काम करीन, मोलमजुरी करीन, पण आपण एकत्र राहूया. शाबास पुरी शाबास. कांतृप्त झाले बघ तुझे हे बोल ऐकून. माझा तुला उदंड आशीर्वाद आहे. पण इथून जायचं तरी कुठं? कुठं म्हणजे आपल्या चाळीत. तिथं हक्काची घर आहेत तुमची. अण्णा माई चला आमच्या बरोबर. चला. नमस्कार अण्णामाई. हात ना अजून. अण्णा व दिवशी घरी परत आला. आज दत्ताचा वार, गुरुवार. या माई या. आता आताच चला, जेवायलाच बसायचं. आणि अण्णा तुमची पथारी मी माझ्या खोलीत अंतरली. आपण दोघं तिथं झोपायचं. आणि ह्या सगळ्या लेडीज अर्थात रजनी सुद्धा मामींकडे तिच्या माहेरी. नको रे बाबा, मी इथं वरांड्यात पसारली पसरतो. अण्णा क्षेत्ररचना मी केली आहे. अरे पण तुमचं नुकतं लग्न झालंय, तुम्हाला वेगळं राहायला लावायचं म्हणजे. म्हणून काय झालं अण्णा? अहो तुमच्या आशीर्वादानं आम्हाला बरंच आयुष्य जगायचं आहे. आणि हे दिवस काय असेच राहणार आहेत? मग रजनी, तू म्हणजे नाईट वॉचमन लावून म्हणजे अगदी सेंचुरी ठोकलीस. माझा काय नाव. चला 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 रजनी, झाली बरं झालं.